विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या या MCQ मॅरेथॉन मध्ये. आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे मित्रांनो डेव्हलपमेंट प्लॅनवरचा. पण हा डेव्हलपमेंट प्लॅनवरचा जरी व्हिडिओ असला तरी हा वेगळ्या पद्धतीने सेट केलाय किंवा आजचे जे क्वेश्चन्स आहे हे वेगळ्या पद्धतीने फ्रेम केले गेले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला टाइम पिरियड किंवा जो काही ऑब्जेक्शन पिरियड असेल त्या संदर्भात हा आजचा व्हिडिओ असेल. किंवा इम्पॉर्टंट कदाचित पेपरमध्ये असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो जो की आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे, ज्याचा प्रॉपर स्टडी झाला असेल किंवा ज्याने परफेक्ट MRTP ऍक्ट किंवा डेव्हलपमेंट प्लॅन केला असेल त्याला आज इझी जाईल. अदरवाईज कदाचित आज क्वेश्चन मधले जे काही बरोबर असतील ते फार कमी लोक असतील की ज्यांचे परफेक्ट येतील. तरी पण बघूया किती लोकांचं परफेक्ट येतंय, जेणेकरून तुम्हाला समजेल की MRTP ऍक्ट आपला किती झालाय आणि किती बाकी आहे. थोडे वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स आहेत. काही क्वेश्चन इझी आहे, काही क्वेश्चन खूप जास्त टफ आहे. तर बघूया पहिला क्वेश्चन काय आहे. सो लेट्स हॅव अ फर्स्ट क्वेश्चन. As per the section 30 of the Maharashtra Regional and Town Planning Act 1966, which of the following statement is not correct regarding preparation and submission of draft development plan? ओके, सो अशा संदर्भातला क्वेश्चन आहे, थोडा मोठा आहे. अशी क्वेश्चन तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतात. त्यासाठी तुम्ही याही क्वेश्चनसाठी रेडी असणं गरजेचं आहे. आणि मला माहित आहे की तुम्ही कमेंटमध्ये तुमचे मार्क्स टाकणारच आहात. याचंही आन्सर तुम्हाला करेक्ट माहित असेल. Every planning authority constituted after the commencement of the act must prepare and publish the draft development plan within a 3 year from the date of constitution. If planning authority fails to prepare and submit the draft development plan within the prescribed or extended time, the DTP may delegate to task to an officer not below the rank assistant director, who will complete the plan and recover the cost from the planning authority's fund. C, the planning authority must submit quarterly reports to the state government on the progress of survey and preparation of the development plan. The planning authority is not required to prepare an ELU map before submitting the draft development plan if the regional plan already exists for the area. चला, चारही ऑप्शन बरोबर असल्यासारखे वाटत आहे तुम्हाला की चारही ऑप्शन्स आपले बरोबरच आहे? थोडंफार असं वाटत असेल. आय नो दॅट की तुमचं आन्सर आलं असेल. चला, याचं परफेक्ट आन्सर काय ते बघूया. लेट्स सी की प्लॅनिंग ऑथॉरिटी ज्या वेळेला तयार झाली किंवा कॉन्स्टिट्यूट झाली तेव्हा कमिटमेंट झालं असेल, तिथून 3 वर्षात ड्राफ्ट प्रिपेअर करणं गरजेचं असते. बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट आहे. बरोबर आहे. बी काय सांगतो, जर का प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल होत असेल तर तिथे एक ऑफिसर अपॉइंट केला जातो ज्याची रँक नॉट बिलो द DTP असायला पाहिजे, जो की राहिलेली प्रक्रिया ऍज अ प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून तो पूर्ण करेल आणि जो काही फंड किंवा जे काही फायनान्शियल बजेट असेल ते त्या पर्टिक्युलर प्लॅनिंग ऑथॉरिटीकडनं रिकव्हर केलं जातं. म्हणजे बी पण बरोबर आहे. सी विषयी जर बघायचं झालं, प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट सबमिट क्वार्टरली रिपोर्ट. बघा, क्वार्टरली रिपोर्ट नक्की पाठवायला लागते स्टेट गव्हर्नमेंटला ऑन द प्रोग्रेस ऑफ दॅट पर्टिक्युलर डेव्हलपमेंट प्लॅन. तो रिपोर्ट क्वार्टरली पाठवला जातो, म्हणजेच सी ऑप्शन सुद्धा बरोबर आहे. जर का 4 बघितलं, प्लॅनिंग ऑथॉरिटी इज नॉट रिक्वायर्ड अन ELU. त्यांचं असं म्हणणं आहे, जर का रिजनल प्लॅन एक्झिस्ट मध्ये आहे तर ELU बनवायची गरज नाही प्लॅनिंग ऑथॉरिटीला. हा पूर्णपणे चुकीचा प्रश्न आहे. जरी रिजनल प्लॅन एक्झिस्टन्स मध्ये असेल तरीही प्लॅनिंग ऑथॉरिटीला त्या संदर्भात ELU प्रिपेअर करावा लागतो. क्लिअर? म्हणून इथे चुकीचा क्वेश्चन ऑप्शन कोणता आहे, तर डी ऑप्शन चुकीचा आहे. म्हणून हे ऑप्शन बरोबर आहे क्वेश्चन ए 1 साठी. क्लिअर? म्हणून 1 ला डी करेक्ट. क्लिअर? नेक्स्ट 2. As per the section 22 of the MRTP Act 1966, which of the following is not explicitly mentioned as a component to be included in a development plan? As per the section 22 of the MRTP Act 1966, which of the following is not explicitly mentioned as a component to be included in a development plan? बघा, designation of area for zoological garden and sanctuaries, proposal for designation of site for heavy industries and mining leads, proposal for flood control and prevention of river pollution, preservation of feature of structure of a historical, architectural and scientific interest. चला,
आय नो दॅट की हा पण क्वेश्चन तुमचा बरोबर येईल. डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत जे काही कंटेंट दिलेले आहे, कारण की सेक्शन नंबर 2 कोणासाठी आहे, कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भात आहे. ज्यामध्ये काही कंटेंट तुम्हाला दिलेले आहे त्यामध्ये कोणता कंटेंट इथं एक्सप्लोर केला नाही आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. बघा क्लिअर, तुम्ही चूज केला असेलच. बघा करेक्ट आन्सर, एरिया फॉर झूलॉजिकल गार्डन किंवा सँच्युरीज साठी आपण एरिया डेव्हलप करतो किंवा तशा पद्धतीने रिझर्व करतो, जो की कंटेंट ऑफ डेव्हलपमेंट प्लॅनचा पार्ट आहे. सोबतच फ्लड कंट्रोल किंवा त्यावरचे प्रिव्हेन्शन जे असतील ते सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत येतात. हिस्टोरिकल, आर्किटेक्चरल किंवा सायंटिफिक स्ट्रक्चर्स असतील त्यांना प्रिझर्व करणं हा सुद्धा त्या पर्टिक्युलर डेव्हलपमेंट प्लॅनचा कंटेंट आहे. पण कुठेही प्रपोजल करणं साईट हेवी इंडस्ट्रीजसाठी किंवा मायनिंग लिस्टसाठी हे डेव्हलपमेंट प्लॅनच्या अंतर्गत येत नाही किंवा प्लॅनिंग ऑथॉरिटीच्या अंतर्गत येत नसते. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट येणार क्वेश्चन नंबर 2 साठी. क्वेश्चन नंबर 3 काय सांगतो, ऍज पर द सेक्शन 22A, खरं तर 22A कोणाचा आहे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन ऑफ नेचर किंवा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशनचा, बरोबर आहे. As per the section 22A of MRTP Act 1966, which of the following does not qualify as a modification of a substantial nature in a draft development plan? बघा खरं तर सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन काय आहे, पहिली आहे जर का एखादी रिझर्व साईट ही 50% पेक्षा जास्त कमी केल्या जात असेल, ओके, जास्त आहे बरे, जास्त कमी केल्या जात असेल तो सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन मध्ये येतो. जर का त्या अम्युनिटी 10% पेक्षा जास्त, या रिझर्व साईटच्या अम्युनिटी 10% पेक्षा जास्त कमी केल्या जात असेल तर त्याला सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणतात. थर्ड, जर का FSI मध्ये ऑल्टरेशन हे 10% पेक्षा जास्त होत असेल, त्या अल्ट्रेशन म्हणजे कमी किंवा जास्त दोन्ही, बरं, त्याला आपण म्हणतो. आणि फोर्थ, जर का रिझर्व झोन असेल, जर झोन मध्ये 10% पेक्षा जास्त जर का कमी केला जात असेल तर त्याला आपण सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन म्हणतो. बघा, रिडक्शन ऑफ रिझर्व साइट एरिया बाय 30%, इन्सर्शन ऑफ न्यू रोड, इन्सर्शन ऑफ न्यू रोड किंवा न्यू प्रपोज किंवा न्यू रिझर्वेशन हे सुद्धा सबस्टेन्शियल मॉडिफिकेशनचं एक नेचर आहे. आता यामध्ये अशा एरियाला की जो की ऑलरेडी अफेक्टेड नसेल त्याच एरियाला ह्या गोष्टी लागू होतात. ओके, सो बघा 30%, इन्सर्शन ऑफ न्यू रोड, चेंज इन अ लँड दॅट इन्क्रीज द एरिया 12%, अल्ट्रेशन ऑफ फ्लोर स्पेस इंडेक्स बियॉन्ड द 10%. बघा प्रॉपर लक्षात घ्या, क्लिअर आहे, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला समजलंय की हे जर का 4-5 पॉइंट तुम्हाला समजले तर तुम्हाला सेक्शन 3 इझी समजतो. न्यू रोड हा आहे लँड यूज मध्ये किंवा झोन मध्ये तशा पद्धतीने चेंज केलंय 10% पेक्षा जास्त आहे किंवा 10% पेक्षा बियॉन्ड 10% पेक्षा जास्त किंवा कमी जर का अल्ट्रेशन होत असेल FSI मध्ये, ओके, तर तोही आहे. पण 30% जर का एखाद्या पर्टिक्युलर रिझर्व साईट मध्ये जर का 30% पर्यंत जर का चेंजेस होत असतील, कमी केल्या जात असेल, तर त्याला तुम्ही सबस्टेन्शियल मॉडिफिकेशन नेचर म्हणू शकत नाही. म्हणून ऑप्शन ए करेक्ट आहे. क्लिअर, ऑप्शन ए करेक्ट आहे. नेक्स्ट, ऍज पर द सेक्शन 23 of the MRTP Act 1966, a planning authority constituted after the commencement of the act shall declare its intention to prepare a draft development plan within a what period? 1 year from the date of constitution, 2 years from the date of constitution, 3 years from the date of constitution, 5 years from the date of constitution. हा रिपीट झाल्यासारखा क्वेश्चन आहे पण इम्पॉर्टंट आहे, माहित असणं गरजेचं आहे. बरेचसे लोक इथं चुका करतात. क्लिअर, सो ऑब्वियसली 3 years from the date of constitution, 3 वर्षाच्या आतमध्ये आपल्याला करणं गरजेचं आहे. म्हणून सी करेक्ट. नाउ फिफ्थ, a reserve site of a draft development plan measure 2000 square meter. The planning authority proposed to reduce it to 900 square meter. Will this be considered as a substantial nature or substantial modification? Yes,
reduction is more than 50%? No, because the reduction is less than 50%. Yes, it's below the 1000 square meter. No, because it's still over 25% of original area. बघा, ओरिजिनल प्लॉट एरिया किती आहे? 2000. बरोबर. याला कमी केला त्यांनी 9900 पर्यंत. बरोबर आहे. जर का बघितलं तर याचं 10% किती होतं? 1000. बरोबर. 1000 स्क्वेअर मीटर. किती होते? 1000 स्क्वेअर मीटर. सो बघा, 1000 स्क्वेअर मीटर, सॉरी हे 50%, 10% नाही, सॉरी 50%. किती होणार? 1000 स्क्वेअर मीटर. आणि 50% पेक्षा रिझर्व्ह साईट, बघा रिझर्व्ह साईट जर का 50% पेक्षा जास्त कमी केली असेल, ऑब्व्हियसली जास्त कमी केली आहे, 55% कमी केलेली आहे. म्हणजेच काय? यस, बिकॉज द रिडक्शन इज मोर दॅन 50%, 55% पर्यंत कमी केली आहे, म्हणून 5 ला ए करेक्ट. क्लियर? क्वेश्चन नंबर 5 ला ए करेक्ट. नेक्स्ट 6. The MRTP Act commenced on the 1st January 2020. By when must a planning authority constituted before the commencement submit the draft development plan to the state government? 1 जानेवारी 2020 ची तारीख दिली आहे. 1 जानेवारी 2020. तर ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन स्टेट गव्हर्नमेंटला कधी सबमिट करावा लागेल? सिंपल आहे. बघा, 31 डिसेंबर 2020, 31 डिसेंबर 2022, 31 डिसेंबर 2023, 1 जानेवारी 2021. क्लियर? चला बघा, इथे 3 वर्षाचा कार्यकाळ दिलेला आहे. बरोबर आहे. 20-1, 21-2 आणि 22-3. बरोबर आहे का? 22-3 म्हणजेच 31 डिसेंबर 2022 पर्यंत तसं तर सबमिट करायला पाहिजे. 31 डिसेंबर 2022 पर्यंत सबमिट करायला पाहिजे. क्लियर? लक्षात आलंय का? व्यवस्थित लक्षात आलंय का? महत्वाचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. ओके. सो MRTP ऍक्ट कमेन्समेंट जे आहे 1 डिसेंबर 2020 ला झालं, म्हणजे ऑथॉरिटी कॉन्स्टिट्यूट झाली. त्या पर्टिक्युलर केसमध्ये त्यांनी ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन 3 वर्षात आपल्याला सबमिट करायचा आहे. त्या केसमध्ये 31 3 वर्ष, 20-1, 21-2 आणि हे 3. क्लियर? लक्षात आलं? म्हणजे 31 डिसेंबर 2022 पर्यंत तशा पद्धतीने द्यायनं गरजेचं आहे. 31 डिसेंबर येईल का? 20-1, 21-2. बरोबर आहे. 3 वर्षाच्या आत. ओके. So 22. Next, a planning authority makes a resolution to prepare a development plan. Planning authority makes a resolution to prepare a development plan and publish in official notice in the official gazette 1st March 2025. 1st March 2025 ला. What is the earliest date by which the public can submit suggestion and objection? जर का रिझोल्यूशन केलं गेलं असेल तर त्यावर सजेशन ऑब्जेक्शन साठी पहिल्यांदा तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की नेमका टाइम पिरियड असतो किती. जर का फक्त रिझोल्यूशन केलं असेल प्लॅनिंग ऑथॉरिटीने ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन प्रिपेअर करण्यासाठी, तर त्यासाठी जे काही टाइम पिरियड दिला असतो ऑब्जेक्शन सजेशन, तो माहित असणं गरजेचं आहे. तो जर का माहित असेल तरच तुम्हाला ह्या डेटच्या कंडिशन लक्षात येतील. क्लियर? So let's have a चला सांगा पटकन. Come on fast. 1 जानेवारी होतं ना ते.
बरोबर, क्लिअर. बघा यासाठी जो टाइम पिरियड असतो मित्रांनो हा असतो 60 डेज साठी. किती? 60 डेजचा. बरोबर आहे. म्हणजे 1 मार्चला तशा पद्धतीने केलं असेल तर इथून तुम्हाला 60 डेजचं काउंटिंग करायचं आहे. आता 60 डेज म्हणजे काय झालं? 1 मार्च गेला, मार्च एप्रिल, एप्रिल मे गेला. बरोबर आहे. यस ऑर नो? म्हणजे एप्रिलचा शेवट येईल कदाचित. यस. 1 मार्च 60 डेज काउंट करायचे. सो 1 एप्रिल 2025 आणि याचा शेवटचा दिवस म्हणजेच किती? 30 एप्रिल, 30 एप्रिल 2025. बरोबर आहे का? बघा हे 31 दिवस, हे 29 दिवस किंवा नियर अबाउट हे 30 पकडा आणि हे 30 पकडून घ्या. 60 ऑलमोस्ट याच्या जवळ येतो किंवा अशा जवळ तुम्हाला व्हॅल्यू चूज करायची आहे. तर बरोबर आहे 30 एप्रिल हे करेक्ट ऑप्शन येतं. क्लिअर. 7th बी करेक्ट. ओके. नाउ नेक्स्ट. A planning authority declare its intention to prepare a development plan on 15th January 2025. According to the act, by what latest date must the planning authority complete the survey and prepare the existing land use map without considering the maximum permissible extension by the state government? बघा आता इथे कोण अपॉइंट केला जात असतो? टीपीओ. बरोबर आहे की नाही? हे सगळं कोण करणार आहे? टीपीओ. जो कोणी टाउन प्लॅनिंग ऑफिसर अपॉइंट केला जातो तो हे सगळ्या गोष्टी परफॉर्म करतो. ज्यासाठी त्याला किती टाइम पिरियड दिला जातो ते माहित असणं गरजेचं आहे. क्लिअर. चला सांगा पटकन. जानेवारीमध्ये त्यांनी केलंय 15 जानेवारी. करेक्ट ऑप्शन काय येणार? खरं तर प्लॅनिंग ऑथॉरिटी एकदाने जर का प्लॅन प्रिपेअर केला तर त्या व्यक्तीला ईएलयू हा किती दिवसात प्रिपेअर करणं गरजेचं आहे. त्यांनी विदाऊट एक्सटेन्शन म्हटलंय, म्हणजे एक्सटेंडेड टाइम तुम्हाला अजून करायचं नाही. तर लक्षात घ्यायचंय. आय होप तुम्ही चूज केलं असेल. मी आन्सर सांगतोय. बघा नॉर्मली काय की टीपीओला अपॉइंट केलं तिथून 6 महिन्याच्या आत त्याने काय करायला पाहिजे? तशा पद्धतीने ईएलयू प्लॅन किंवा तशा पद्धतीचं रिझोल्युशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तो ईएलयू प्रिपेअर करेल, मॅप प्रिपेअर करेल. बरोबर. यासोबतच जर का त्याला टाइम पिरियड कमी पडत असेल तर 1 वर्षापर्यंत ऍग्रीगेट पिरियड पर्यंत त्याला वाढवून दिला जाऊ शकतो. याचाच अर्थ काय झाला? प्रॉपर लक्षात घ्या. 6 महिन्याचा टाइम पिरियड वाढवणे. ओके. आता यांनी विदाऊट म्हटलं. विदाऊट म्हणजेच फक्त तुम्हाला 6 मंथच अजून करावं लागेल. बरोबर ना? सो 6 मंथ जरी का अजून केलं तर जानेवारी पासून 6 मंथ म्हणजे कोणते? तरी जुलै पर्यंतचे 6 मंथ येतील. बरोबर आहे. जुलै पर्यंत बरोबर 6 मंथ येतील. बरोबर आहे. 1 जानेवारी, 6वा महिना जून आहे, 7वा महिना जुलै आहे. मधातून मिड ऑफ जान आहे म्हणून मग 6 मंथ मिड ऑफ जुलै संपेल. सो मिड ऑफ जुलै म्हणजेच 15th. सो 15th म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट येणार. ऑप्शन ए हा करेक्ट येणार. क्लिअर. सो 8 ला ए करेक्ट. क्वेश्चन नंबर 9. A planning authority publish a notice, section 23A, section 23 on 1 June 2023. Okay, on 1 June 2023. According to the act, by which date must the planning authority prepare the draft development plan and publish in a notice in official gazette? Okay. तर तशा पद्धतीने अ प्लॅनिंग ऑथॉरिटी पब्लिश अ नोटीस अंडर द सेक्शन 23 1 जून 23. ओके. चला सांगा पटकन. अ प्लॅनिंग ऑथॉरिटी पब्लिश अ नोटीस अंडर द सेक्शन 23 ऑन 1 जून 2023. अकॉर्डिंग टू दॅट ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन म्हणता येतं. ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन ज्यासाठी किती असतो? काळ काळ. सेक्शन नंबर 23 मध्ये दिलेला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. 1 जून आहे.
ओके, तर यासाठीचा जो कार्यकाळ आहे तो आहे मित्रांनो 2 वर्षाचा. क्लिअर? 2 वर्षाचा. 2 वर्षाचा आहे म्हणजेच काय आहे, जून मध्येच येणार 2 वर्ष. 1 जूनला संपेल, 23 ते 24 आणि 24 ते 25, 2025 पर्यंत. तर 1 जून 2025. क्लिअर? म्हणून 9 ला बी करेक्ट. क्वेश्चन नंबर 10. If the planning authority is prepare a development plan for a municipal corporation with the population 12 lakh, for how many days must objection and suggestion be invited from the public after the notice of a draft plan publication? Okay, ड्राफ्ट प्लान पब्लिश केल्यानंतर ज्यावर ऑब्जेक्शन सजेशन इन्व्हाइट करायचे आणि ज्या ठिकाणी हे पब्लिश केलंय त्याची पॉप्युलेशन 12 लाख आहे, तर त्या केसमध्ये काय कंडिशन आहे? क्लिअर? 15 days, 30 days, 45 days, 60 days. कम ऑन फास्ट. जेव्हा रिझोल्युशन करतात तेव्हा 60 डेजचं ऑब्जेक्शन असते आणि जेव्हा ड्राफ्ट पब्लिश करतात त्यावेळेला तुम्ही चूज केलं असेल बघा, त्यावेळेला जो टाइम पिरियड आहे मित्रांनो तो आहे 60 days in case of plus 10 lakh population. ओके, 60 days आणि 30 days इन अदर केसेस. बरोबर? तर इथे 12 लाख दाखवलाय म्हणून 60 days, 12 लाख दाखवलाय म्हणून 60 days. क्लिअर? 10 ला डी करेक्ट. 11th काय सांगतो व्यवस्थित बघा, मोठा आहे थोडा. द प्लॅनिंग ऑथॉरिटी रिसीव ऑब्जेक्शन अँड सजेशन रिगार्डिंग द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन. प्लॅनिंग ऑथॉरिटीने ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅनच्या बद्दलचे जे काही ऑब्जेक्शन आहे ते 1 एप्रिल 2025 म्हणजे 1 एप्रिल 2025 ला घेतले. द प्लॅनिंग ऑथॉरिटी अपॉइंट्स द प्लॅनिंग कमिटी अपॉइंटेड बाय द DTP ऑन 10th, म्हणजे इथे ऑब्जेक्शन घेतलं 10 एप्रिल 2025 ला काय केलंय, प्लॅनिंग कमिटी अपॉइंट केली. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. खालचं स्टेटमेंट सांगा कोणतं आहे. द प्लॅनिंग कमिटी मस्ट सबमिट इट्स रिपोर्ट बाय 10 जून 2025 अनलेस द प्लॅनिंग ऑथॉरिटी एक्सटेंड द पिरियड. ओके, 10 जून म्हणजे एप्रिल ते मे, मे ते जून 2 महिने दिले इथं. 2 महिन्यात त्यांनी त्यांचा रिपोर्ट द्यायला पाहिजे. प्लॅनिंग कमिटी मस्ट सबमिट द रिपोर्ट. प्लॅनिंग कमिटी कॅन कन्सिस्ट fewer than 7 members if the planning authority is not local authority. Is not a local authority. Okay. The planning committee must give a reasonable opportunity to be heard a person who filed objection or suggestion. The planning authority must publish the list of modification made in the draft development plan within 2 months after receiving the planning committee report. Which of the statement is correct? Correct शोधायचं आहे. करेक्ट शोधायचं आहे. चला घ्या पटकन. कोणतं स्टेटमेंट यामधलं बरोबर आहे? only 1, 3 and 4, only 2 and 3, all 1, 2, 3, 4, only 1 and 4. हा, असे पण क्वेश्चन येऊ शकतात बरं. इट इज क्वाइट डिफिकल्ट. ओके, आणि यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिपेअर असणं गरजेचं आहे किंवा तो टाइम पिरियड जो आहे तो तुम्हाला परफेक्ट लक्षात असणं गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला लक्षात नाही आहे तोपर्यंत प्रॉब्लेम होईल. आणि प्लीज आजचे हे जे क्वेश्चन्स आहे कसे वाटले हे नक्की तुमच्या कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून पुढचे काही क्वेश्चन अशाच पद्धतीचे बनवता येतील. क्लिअर? जर का खरंच हे व्यवस्थित वाटत असेल, रिलेव्हंट वाटत असेल तर तसंही सांगा प्लीज, कमेंटमध्ये नक्की करून सांगा. ओके, सो लेट सी. तुम्ही चूज केलं असेलच, मी सांगतोय की खरं तर TPOने अपॉइंट केलेल्या 2 महिन्याच्या आतमध्ये तशा पद्धतीचा लोकांना ऐकणं गरजेचं आहे किंवा तो रिपोर्ट त्या लोकांना ऐकून म्हणजे त्यांना प्रॉपर रिझनेबल अपॉर्च्युनिटी देऊन ऐकून तशा पद्धतीचा रिपोर्ट 2 महिन्याच्या आत देणं आहे. म्हणजे पहिला आणि तिसरं बरोबर आहे. इथे पहिला आणि तिसरा तर बरोबर आहे. लोकांना ऐकल्या जातील, जे काही ऑब्जेक्शन सजेशन्स आले आहेत त्याच्यावर त्यांना प्रॉपर ऐकल्या जातील आणि तो रिपोर्ट 2 महिन्याच्या आतमध्ये देईल. प्लॅनिंग कमिटी कॅन
consist fewer than 7 member. ऑब्व्हियसली तसेही 7च मेंबर मॅक्झिमम असू शकतात, बरोबर आहे की नाही. 3 स्टँडिंग कमिटीचे आणि 4 एक्सपर्ट, 7. पण जर का ती काय म्हणतात, प्लॅनिंग ऑथॉरिटी इज नॉट अ लोकल ऑथॉरिटी, प्लॅनिंग ऑथॉरिटी लोकल ऑथॉरिटी नसेल, म्हणजे ऑब्व्हियसली प्लॅनिंग ऑथॉरिटी म्हणून कोण बिहेव करेल, तो सेट ऑफिसर. त्या केसमध्ये द प्लॅनिंग ऑथॉरिटी विल कन्सिस्टेड बाय द स्टेट गव्हर्नमेंट. ओके, आणि त्या केसमध्ये फक्त काही मेंबर्स असतात जे की 7 पेक्षा कमी असतील, म्हणून दुसरा पण बरोबर आहे, म्हणजे 1, 2, 3 बरोबर आहे. द प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट पब्लिश द लिस्ट ऑफ मॉडिफिकेशन मेड इन द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन विदिन 2 months. बरोबर. हा रिपोर्ट प्लॅनिंग कमिटीकडनं आल्यापासून 2 महिन्याच्या आतमध्ये विदिन 2 months हा पब्लिश करणं गरजेचं असते. पब्लिश विथ ऑल द मॉडिफिकेशन्स, जे काही मॉडिफिकेशन्स आले असतील त्याच्या सहित, म्हणजे चौथाही बरोबर आहे. म्हणजे ऑल ऑफ दी अबोव किंवा ऑल 1, 2, 3, 4 आर करेक्ट. क्लिअर. म्हणून 11th ला सी ऑप्शन करेक्ट येणार. नेक्स्ट, अ प्लॅनिंग ऑथॉरिटी मस्ट सबमिट द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन टू द स्टेट गव्हर्नमेंट विदिन हाऊ मेनी मंथ्स फ्रॉम द डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ द notice in official gazette. The planning authority must submit the draft development plan to the state government within how many months? किती? 6 महिने, 12 महिने, 18 महिने, 24 महिने? पटकन सांगा. ओके, हिंट देतो हवं तर. आधी इथे 6 महिने होते, आधी इथे 6 महिने होते, नंतर चेंज करून इथे काय केलंय, सिंपल आहे, 12 महिने केले. सेक्शन नंबर 30. क्लिअर. सो 12 महिन्याचा टाइम पिरियड इथे दिला जात असतो, म्हणून 12 ला बी करेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ कंपोनेंट ऑफ अ डेव्हलपमेंट प्लॅन अंडर द MRTP ऍक्ट? झोन रेग्युलेशन, लँड यूज मॅप, ट्रॅफिक मॅनेजमेंट प्लॅन, रिजनल प्लॅन. फालतू क्वेश्चन आहे ना, खूपच जास्त फालतू आहे. ओके, खालीपैकी कोणता नाही, म्हणजे सांगायची गरज नाही. रिजनल प्लॅन नाहीये, बरोबर आहे. Traffic management plan, it is the part of development plan. 14. If planning authority fails to prepare the development plan within the stipulated time, who may prepare it instead? Municipal commissioner, state government directly, an officer nominated by the DTP, regional planning board. So बघा, म्युनिसिपल कमिशनर आपण कुठे आपण स्टडीज नाही केला. रिजनल प्लॅनिंग बोर्ड हा रिजनल प्लॅनचा पार्ट झालाय, बरोबर. आणि स्टेट गव्हर्नमेंट नाही काम करत, स्टेट गव्हर्नमेंट डिरेक्टली नाही, किंवा तिथं ऑफिसर अपॉइंट केला जातो जो की DTP अपॉइंट करतो. तशा पद्धतीने बिलो द ऑफिसर शुड नॉट बी बिलो द DTP रँक. ओके, सो सी करेक्ट. अँड द लास्ट क्वेश्चन, द टर्म सबस्टेन्शियल नेचर इन अ मॉडिफिकेशन टू द डेव्हलपमेंट प्लॅन अंडर द MRTP ऍक्ट implies a reduction of reserve site area by more than 10%, 25%, 50%, 75%. सिंपल आहे ना, आपण खूप वेळा बघितलेलं पण आहे ना, हे पॉइंट्स पण लिहून दिलेले होते. रिझर्व साईट किती? 50%. सो 50 इज करेक्ट. आय होप मित्रांनो, आजची टेस्ट सिरीज मधला हा जो पार्ट होता, किंवा आजच्या आपल्या मॅरेथॉन मधला जो पार्ट होता, तो खरंच खूप चांगला होता की नाही, अशा पद्धतीचे क्वेश्चन ठेवायचे की नाही, प्लीज कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.